माझ्यासाठी पैसा म्हणजे काय नाही आहे, लक्षात ठेव. तू आहेस माझ्यासाठी, कळलं? इकडं बाबू, का डोळे कराड आलायस? कराड आलायस. हा, हे प्रिंटिंगचं आता टी शर्ट ओपन झालं. बाबा कोण इस्त्री करते रे असं? तर मित्रांनो, आम्ही आता एका समारंभासाठी चाललोय. माणसं कसं ते डोळे दाखवून दूध पिते ना, तसं आहे बघ तिचं. तिला वाटतं आपल्याला कोण बघतच नाही. सकाळ सकाळ तिथं कशी काय गेलेस खाली लपायला? ये बाहेर, हळू ये, लागल वर. सकाळ सकाळी खेळ चालू केली. चालू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढं लवकर काय उठले सांगू? उद्या ड्रॉइंग द्यायचं, ड्रॉइंग मी तर करतो. ओके. ह्याला एवढं लवकर म्हणत नाहीत पिले. 8 वाजले. 8 वाजले. 8 वाजता कोण लवकर उठते रे? तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता उठून मस्त वेगळी आंघोळ केलेली आहे मी आणि बोलून काय करते बघा. चला, हे माझं पिल्लू बघा, माझं पिल्लू काय करायला लागले. सगळा पसारा बघा, 1 2 3 4. कुठं कुठं हे काय हा? इकडं पसारा टाकून तिकडं त्या कोपऱ्यात जेवायला बसल्यास, इकडं तर बसायचं म्हणजे नाश्ता करायला. हा हा, मस्तपैकी फोडणीचा भात केलेला दिसतोय मॅडमने आमच्या, हे की नाही? हा मॅडम, काय चेचाला? हा, वा वा, दोडक्याची भाजी. चेचलो नाही म्हणून इथं लसूण चेचलो. अगो माझं बाळ ते. माझं बाळ ते. बरं, कुठं बसू मी चेचाला कुठं बसू? हा, आता नको, आता जर गडबड आहे. चहा ठेवली नाहीस? चहा पाहिजे तुला? मित्रांनो, आज पहिल्यांदा असं झालं की मी आंघोळ करून वरती आलोय आणि मॅडम चहा ठेवला नाही. अरे तर त्याच्या आधी 2 वेळा चहा झालाय माझा. बाळू, ते नाश्ता कर मग चहा करतो. ओ माय गॉड, पहिला नाश्ता करू. ऐसा कैसा तुमको चहा नहीं देगा हम? तो रहना ही यहाँ पे. रहना है तेरे दिल में रहना है. चलो मित्रांनो, मस्तपैकी पूनमने फोडणीचा भात केलाय आणि पूनम फोडणीचा भात. मी सांगते त्याचं वाक्य. पूनम फोडणीचा भात असला करते, तिच्या हाताला एवढी चव आहे की काय सांगू तुम्हाला. हे गाण्याचं बघ, जसं तू मला लिहून देतस तसं मी पाठ करून बोलतो. आला वाटतं म्हणजे तो खरोखर नाही आहे माझ्या हातात. काय आहे असं कसं? असू दे, असं ते बाहेर आलंय तुझं. आता तू किती सांगलास तरी सत्य सत्यच राहणार. असं ते घबराट. तर मित्रांनो, हे जे प्रोडक्ट आहे जे माझ्या फ्रेंडने दिले, मिस्टी आयुर्वेदिक गोल्ड मलहम म्हणून आहे. तर तो म्हटला की रिव्ह्यू दे याचा, पण त्याला म्हटलं की पहिला आधी मी यूज करणार आणि मग रिव्ह्यू देणार. आता माझ्यामध्ये माझा 3रा दिवस आहे मी जे यूज करतोय ते, आणि बघूया मला ह्याचा किती रिझल्ट मिळते. जर मला खरोखर रिझल्ट मिळाला तर मी खरोखर याचा एक रिव्ह्यू देईन आणि हे कुठून मिळते काय मिळते मी सगळं सांगेन. तोपर्यंत हे रिव्ह्यू देणार नाही. आणि जर नाही रिझल्ट मिळाला तर मग नाही सांगणार. मित्रांनो, समजून घ्या पुढचे, हे की नाही पुणे? कुणाला असं हे करायचं नाही. येस, म्हणजे त्यांनी पण एक आशेनं घेत असतात किंवा हे ना. बरोबर आहे की. खोट्या गोष्टी काय पहिला यूज करो फिर पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. तर चला मित्रांनो, मस्तपैकी फोडणीचा भात हा खतम करूया. आणि एवढा भारी केलाय ना पूनमने, कारण मला फोडणीचा भात जाम आवडतो आणि पूनमने चांगलं माहिती आहे. म्हणून ती पूनम काय करते, माझ्यासाठी फोडणीचा भात करून ठेवते म्हणजे ठेवते. चला या खायला लवकर, पटापटा या. फायनली पूनमने चहा केलेला आहे आणि खरं तर मला ह्या वाटीतूनच आवडते चहा प्यायला. मला ह्याच्यातनं अजिबात आवडत नाही. पूनम कशाला घेतेस रे ही? अरे वाट्या तर आणायला पाहिजे. 10-12 वाट्या आणायला पाहिजे. 10-12 माणसं 3 आणि 10-12 वाट्या. जास्त तुझं तेवढा होतोय. तर मित्रांनो, आम्ही आता एका समारंभासाठी चाललोय. उद्घाटन समारंभ आहे, त्यासाठी चाललोय. आणि मला हे आता गाडी पटकन धुवायचं आहे एकदम, ते पण 5 मिनिटात. चलो कामाला लागू. तर आज एक उद्घाटन सोहळा आहे आणि त्यासाठी बोलवलेलं आहे आम्हाला, आणि त्याच्यासाठी आवरत आहोत. पण जरा वेळ झालाय खूपच, कारण घरातलं स्वयंपाक वगैरे आवरून मग जायचं म्हटलं की खूपच लेट झालाय. मग पटकन आवरते मी. काल मम्मीकडून साडी आणलेली आहे, कारण माझ्या प्रत्येक कार्यक्रमात साड्या घालून झालेल्या आहेत, त्याच होतात म्हणून काल मम्मीकडे आणलेली आहे. आणि त्यातली ही साडी आज मी नेसणार आहे. तर चल रेडी होऊया लगेच. तर नमस्कार मित्रांनो, राम राम. तर बाबा बघा इस्त्री करायला
पण जरा काही लेट होते त्यामुळे फोन येत आहेत खूप सारे. इस्त्री कर, बाबाला इस्त्रीच येत नाही करायला. मम्मी करून देतो म्हणली तर तिचं कोण आवरणार, त्यामुळे ती पण राहिली. मम्मीला जरा सकाळ सकाळी काम असतंय, आवरावं जरा एखाद दिवस. मग मम्मीने सांगावं तुझ तो आवर. मम्मीला सगळं सांगावं. असू दे आता बाई. मम्मी करू, जरा हाईट झाले का बघ. आता हे पण मीच बघायचं हाईट झाले का बघ. जरा झाले. जरा. ब्ला ब्ला ब्ला. वाव, गरम आहे. नाही गरम नाही पिलं ते, मग बर्फ आहे बर्फ. होय काय, हे गार आहे, हे गरम आहे. हो माय गॉड, असं जा बाबा. असंच जाऊ बिफोर आणि आफ्टर. हाँ, हे बिफोर, हे आफ्टर. हे बिफोर हे आफ्टर. माहिती है. मेरे को इंग्लिश कुछ पता नहीं, ऐसा हो सकता है क्या? नाही हो सकता. तो मोठं मोठं करा. मोठं मोठं करायला काय इथं चाललोय आपण, उद्घाटनला चाललोय, सेलिब्रिटी आहे तो है की नाही. हाँ, करते. मम्मी मला शर्टचं तेवढं येत नाही रे, नाही पॅन्टचं मी केलं. करून देऊ काय? करू काय? वाव. होय मम्मी, अजून किती मेकअप करशील ग? बाबा कोण इस्त्री करते रे असं. चूक झाली माझ्याकडून बाबाला इस्त्री करायला द्यायला. होय, असं म्हण की चूक झाली माझी, बाबाला इस्त्री करायला दिली. बाबा Oh my god. आता इस्त्री करायला शिकवायची. नुसतं शिकणार काय नाही. मम्मी, शिकवल्यावरच तर शिकणार ना. हा सांग हिला. बाबाची लाडकी. 2 पाय मोडकी. शे कुठनं काय काढलीस म्हणून येतेस पहिल्यांदा ऐकलं. पॅन्टच माझं मी करतो. नको, शर्ट लगेच अंगात घाल. हा लगेच अंगात घालायचं, अंगावर नाही घालायचं बाबा. होय अंगात घालायचं, अंगावर नाही. पॅन्ट काहीतरी लागलं बघ, काय काळ्या पॅन्टेला काळं काय लागणार म्हणून. तर लागलं. झाड काय तर लागलं असं झाड. कशी गडबड चालल्या बघा. मेरा जूता है जापानी, ये जूता है आपका? अरे बुआ बुआ. ऊन हिंदुस्तान. माझ्यासाठी एकच काम करतो. एकच. त्याच्यावर घालून चप्पल कुठलं सूट होईल कशावर? त्याच्यावर. ते ब्लॅक वालं. ब्लॅक हा. का परीचं हिल्स आहेत ते घालू. हा ते घाल पेन्सिल हिल्स डाल. मोठं होणार नाही. घाल घाल. आवड बुके जाऊन घ्यायचे. बुके कधी घेणार तू सांग. मॅडमला सांगायला अर्धा तास लागेल म्हणून. माझं चप्पल मम्मीला बसते, मम्मी चप्पल मला बसते. वाव, ते बाबांना असंच सोडल्याला हे. कुणाच टोक इस्त्री घालता का नाही? घडी घालून कोण इस्त्री करते? हमरे बाबा. हा. वाटायला माहिती का तुला? बहुत. अगं तसं ठेवलं का? कॉलरला केली नाहीस? केलं की अंजर करू काय कॉल. मग राहू दे, राहू दे. पिल्या. डालो डालो झटक से डालो. आता काय काम करायचं सर आम्हाला? तुझं आवर कर तुम्ही होईल तसं. ना? हा, होते. नाही तर दुसरंच काय तर होऊन बसायचं. बघ की आणि त्याचा पण वेळ वाया घालवला. वाओ मम्मा, वो कंसीलर का है? कंसीलर, ये रहा कंसीलर. और एक कुछ तो था वो राउंड राउंड शेप का.
हाँ ये प्रो क्या बोलले इसको, प्रो कन्सिलर पॅलेट. मी खोलून बघ. अगं हे कुठे परी हे मला नाही माहिती. अगं मला काय माहित तू काय म्हणाल्यास. हाय बाबा कसं करायचं मम्मीचं, हे कुठं आहे. मग मी म्हणलं मला काय माहित हे कुठं आहे. मग चेष्टा करू नका म्हणते. आता ते कुठं आहे म्हणायचं, बाहेर आहे गावात आहे. हे निघणं झालंय. मी जात नाहीये मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी जात नाहीये ह्यांच्यासोबत. या प्रिशाकडे, माझ्या बहिणीकडे, छोट्या बहिणीकडे. माझं काय चाललंय. परी आ, जर सँडविच काढून ठेव बाहेर. ठीक है मम्मा. तो ये आपको दिखाती हूँ, रुको. आला मामा. बाबा शर्ट घालून कसं इस्त्री करावं. कसं बरमोटा शर्ट. बरमोटा नाही पिलं, बरमोडा. बरमोडा. बरमोटाचं मोठा. वाव. ए मम्मी अगं याच्यावर पाणी पाणी सुटले. टॅप टॅप टॅप. मी करू, काय मी हात लावू कशाला ह्याला कन्सिलर. एवढं झूम घेते तुला, अहो जरा प्रो दिसू दे की. असं प्रो दिसते. करू काय व्हिडिओ. बघा असं. राहू दे पिल्या, तुझ्या नादाला लागायचं म्हणजे खोळ व्हायचं कोणतं. अरे पहले से ही सब. पागल आहे. हाँ. आपण तू शाळेत Yeah. पिल्ल्या आम्ही तुला आता काम सांगितलंय. तिला जा. Yes, मॅडम साहेब. Yes, मॅडम साहेब. तू बोलते पोपट असं. याला हात पोपट लावशील? पोपट 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 पोपट. अहो नको नको ते घ्यायला नको. तुमच्याकडे कॅमेरा केलाच होता मी. चला माझं झालेलं आहे. ये पतलून हिंदुस्तानी. दाग सत्तर बघ कमी दिसणार का. पापा मेरे को लेना. ए इस्त्री केलेत कपडे. केलं बाळा. तो क्या हुआ. ये पतलून हिंदुस्तानी, सर पे लाल टोपी लूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. पतलून भी हिंदुस्तानी है, दिल भी हिंदुस्तानी. हाँ मामा आला ना. तर अजून मामा नाही आला ना. मी म्हणत होते मामा आलो मामा आलो मामा आलो, पण नाही आलो. आता मम्मी माझं चप्पल घालणार. पहिल्यांदा मम्मी माझं चप्पल घालणार, कारण का मीच मम्मीचं सारखं सारखं चप्पल घालत असतं. ही आहे माझी पेन्सिल हिल्स. वा. तर मम्मीला बसणार की नाही शंकाच आहे. जास्त मी आत्ता एक रील बघितली होती, म्हणजे असं ड्रॉइंगचं बघत होते ना, जरा आर्ट कॉम्पिटिशन आहे ना, त्यामुळे जरा ड्रॉइंगचं बघत होते. मग स्क्रोल करता करता एक आलं की असं मॉम असं वरती होतं की मॉम आणि सगळे हिल्स असे पूर्ण भरलेले आणि चाइल्डचं 4-5 असतील आणि डॅडचं फक्त एकच होतं. बाबा क्या देख रहे हो. सॉक्स मारलं काळे सॉक्स. ये क्या है. ते निळे आहेत वो पिल्या. निळे काळे आहेत आणि का? निळेचा फरक आहे. तुला तिकडे जाऊन बघ, जॅकेट मम्मी माझं झालं. मैरा हो गया मैरा हो गया. आम्ही ठाकर ठाकर. पुढचं काय मला येतं ना. मम्मी मैं लगाऊ. हाँ काय ये. हाँ लाव परी. मी हे पहिल्यांदा लावणार. वो कैसे निकालते. अब कहाँ गया मैंने जो निकाला था वो. हाँ ये रहा. असं चिटकवते ना मम्मी की अजून काढलंच नाही. असं चिटकवते आमची मम्मा. अगं चिटकलं का नाही. बाबा हम क्या कर बे.
क्या करे क्या हम अभी काढता येईना मला. यातलं कुठलं लावू मी? मीडियम. मम्मा हे लाव. तर आता सगळं झालंय. झालं काय मम्मी? छान झालं. आवडलं छान. मेकअप लय वाटत नाही ना? नाही गणू कुठला असू दे सांग, लवकर सांग. हे इकडेच असू दे. तिला असू दे ना ते इकडे. छान दिसायला. आणि काय राहिले काय? नाही का? थँक्यू पिल्लू, आज तुझी लय हेल्प झाली गडबडीत. वेलकम. तुमचं काय झालं काय? माझं हे झालं नको ना की रे? काय? हा? हे नको ना बोलायचे काना बरोबर. ते घालून घातल्याशिवाय कसं कळणार ते? आता आमचं आवरलेलं आहे आणि आम्ही बाहेर पडलेलो आहोत. 11:30 वाजलेत. 11चं टायमिंग घेतलं, 11:30 वाजलेत. ठीक आहे. सगळं घरातलं आवरून जायचं म्हणलं की जरा इकडे तिकडे लेट होते, तर आम्ही फायनली बाहेर पडलेलो आहे आता. उन्हे छान दिसायलास. थँक्यू. मला पण म्हण की. म्हणणार तुम्हाला तर फील करू दे की म्हणलायच त्याचं तर. गणू हा. हँडसम दिसत. थँक्यू. इकडे रोडचं काम चालू आहे वाटतं, त्यामुळे एवढा छोटा रोड. बरी नशीब लवकर चालू केले. पावसाळ्यात जैसे ते होते, तर त्यामुळं इकडे रोड चालू आहे. तर इथं गर्दी थोडीशी होत आहे, म्हणजे रोड कमी पडतोय ना, त्यामुळे. पेट्रोल कधी टाकूया? येताना टाकूया का जाताना टाकूया? तर आम्हाला जाताना एक बुके तरी घेऊन जायला पाहिजे, पण ह्या रोडला बुकेचं तर काही कुठं दिसत नाहीये. गाडी खाली पाया चालवाल्या. तेवढं चालायचं की रे. ह्या रोडला बुकेचं प्लीज करा. लांब जायला लागते. खरंच तर की. सांगलीत नाहीतर माधवनगरला इथं ह्याच्यात पण भेटेल. नाही तिकडे चौक असते ते. चौकात हार आहेत दोन्ही साईडला आहेत, पण बुके नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे. आहेत आहेत काय? नाही ज्वेलरीच आहे वाटतं हे रे. नाही मला वाटलं आत दुकान आहे, बाहेर हारच आहे. इथे एक आहे बघ. हा आहेत बघ बुके इथे. आहेत काय? आहेत. थँक गॉड. इथं पण एक हारच, इथं नाही आहेत वाटतं. तर फायनली आम्हाला मिळालेलं आहे. मागं इथे आता ठीक आहे. आम्ही थांबलो इथं मॅप बघायला. मला कळेना म्हणून गणेशनं बघायला थांबलोय आता. मी म्हटलं मॅपप्रमाणे सांगा लागले, पण छोटे छोटे रस्ते दाखवा लागले. गाडी जाते सोड, गाडी जायचं काही नाही. मग मी चुकत नाही, पण गणेशला वाटते की आपली बायकोला मॅप कळत नाही. कळत नाही का? बस इकडे तिकडे सगळं सांगतोस. गवस बरोबरच सांगितलं. घालूया चल गाडी, काय लावल्यातच की 4 व्हीलर जाते. चल मॅप काढते. बरोबर होता मॅप मी लावलेला. तिकडनं इकडे दाखवले काय? तिकडं रोड होताच की. आपण पुढे आलो. मग आता इथे दाखवाल तसंच सांगणार की, आणि म्हणणार पुढे दाखवले राईट. रोड चालू आहे काय? आत हो. अरे काय गोल गोल फिरवली काय? गप रोडनं गेलो असतो. पूनम, हो ये इथनं आत चला ना, इकडे वर घालायचंय बघ. इथनं आत जायचंय. एक मिनिट. फोन लावतोस काय? इथनं आत घालून लगेच वर घालायची आहे गाडी. नक्की काय? होय विचारा काय का? विचार. दादा इथे नवीन शॉपचं ओपनिंग झाले बघा. टी शर्ट प्रिंटिंगचे. नाही काय? शालीनगर हेच ना? हा हा हा. बर चालतंय. ओके थँक्यू. शालीनगर मारुती देऊळ. ओके थँक्यू. खरं तर रस्ता चुकलेलो आम्ही आणि परत मेन रोड लावलोय आता. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आलोय आम्ही. आता इथनं उजव्या हाताला पण वळ. पाठीमागचं शालीनगर. आता कुठं जायचं? मेन. वा इथनंच आलोय, पण पुढे गेलेलो आणि इथनं आत गेल्यावर शालीनगर आहे. हनुमान मंदिर कुठे आहे? हनुमान मंदिर शालीनगर. ते आता एक शॉपचं ओपनिंग झालंय नवीन. इकडे आहे ना? ओके ओके थँक्यू. थँक्यू.
मावशी हनुमान मंदिर आता एक शॉपचं ओपनिंग झालंय. हा हे प्रिंटिंगचं आता टी शर्टचं ओपन झालं. इथंच आहे होय? बरं 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 ठीक आहे. हा हा ठीक आहे. एकदा ओपन वरचं केलं तर चालेल. व्हिडिओ चालू असू दे. बुके द्यायचं एकच मिनिट. बुके काय आपली फॅन्स आहे. एक मिनिट बाळा. आमच्याकडे छोटंसं इथे ये तिथे बुके सापडे ना मॅम. हे तुम्ही हँडमेड आहे? हो हँडमेड आहे सगळं. जबरदस्त. हँडमेड जेवढं ते हे वाटते ना अँटिक वाटत असतं मशीन मेड पेक्षा. मस्त. इकोका आर्ट्स कोणत्याही एका टी शर्ट खरेदीवर एक कॉटन बॅग. तुमची दिदी नाही तुझ्यासाठी पण होता. तुझी साईज नाही खाणार मला. चांगलं. वाव गणपती मंदिराचं गेलंय. मस्त मस्त स्वतः डिझाईन एवढी जागा नाही. हे मस्त आहे. झेप घ्यायची आहे पण झोप होत नाही. मस्त आहे ना. स्लोगन वगैरे मस्त आहे. तर इथे एक फॉलोअर भेटलेले आहेत आता. तर इथे का आता मला फॉलोअर भेटले जातात आता. इथं कुठेतरी आग लागली. चांगलं काम करायला गेलते. चांगले काम करायला गेलते. आग लागलेली आणि ते विझवण्यासाठी आलते आणि इथून जाता जाता त्यांनी ओळखलं आम्हाला. थँक्यू सो मच ओळखलं. तर ह्यांचं ऑनलाईन बिझनेस आहे. त्याच्या ओपनिंगसाठी आम्हाला त्यांनी बोलवलं होतं. खूप मस्त टी शर्ट आहेत. स्लोगन तर एकापेक्षा एक आहे आणि स्लोगन एवढं भारी वाटलं ना आम्हाला ते टी शर्ट बघून. मस्त आहे क्वालिटी वगैरे. हां कापडाची क्वालिटी पण quality खूप जबरदस्त. चांगली आहे. त्यामुळं आम्हाला बघून तरी भारी वाटलं आणि आम्हाला त्यांनी गिफ्ट केलेलं आहे. गिफ्ट पण सुंदर आहे. तर आता तिथला कार्यक्रम झालेला आहे आणि बाहेर पडलेलो आहे आम्ही. छोटासा बिझनेस त्यांनी ओपन केला आहे पण हक्काने त्यांनी बोलवलं ह्याचा आम्हाला आनंद आहे. किंवा एवढं छान म्हणजे दोघं एकमेकाला सपोर्ट करून त्यांनी तो बिझनेस चालू केला. ऑनलाईन आहे कारण ती दोघं पण जॉब करतात तरी बिझनेस करणार आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे कारण बिझनेस हा करावा पाहिजेच. आणि तर छान वाटलं आज म्हणजे आपुलकीनं बोलवले आणि पाहुणचार पण त्यांनी सगळ्या तयार ठेवला होता पण आम्हाला अनेका कामासाठी पण जायचं आहे त्यामुळं ते पॉसिबल नाही झालं. त्यांनी रिक्वेस्ट करत होते पण नेक्स्ट टाइम आम्ही हक्काने त्यांच्या घरी जाऊ आणि जेवण येऊ. होय नक्की नक्की कारण एवढे मागे लागले होते ना ते मित्रांनो. आम्हालाच कसं वाटत होतं ते. तर जाता जाता दूध संपलंय घरातलं त्यामुळे गणेशला लगेच काम लावलं मी कारण घरी जाऊन परत इकडे यायला डबल हेल्पाट होणार. त्यामुळं चांगली गोष्ट आहे ना. इथंच सांगितलं त्याला. आता गेलाय दूध आणायला. आला रे गणू गणू. कसा हिरो सारखा एंटर करतोय. कडक आहे कडक. शायनिंग. कितना शायनिंग मारताय. तुझ्याबरोबर असली का असंच की हिरो दिसतोस म्हणून. ही शपथ माझा हिरो दिसतोय. संपला विषय. सुरू झालाय आपला विषय. बस बस बोले बस. माणसं बघायला. देखो देखो क्या ये पेड़ है. देखो देखो क्या गाँव है. नहीं नहीं मैं नहीं ये है आग
पडली की लई भारी वाटते. पण अशाच कारणासाठी मी बाहेर पडते जेव्हा काम असते. मी अशी वाट बघायला की गणेश मला कधी म्हणतात चल पुणे आज वन डे ट्रिपला नेणार आहे चल तुला." पुणे. असं मला सरप्राईज द्यावा अशी लई इच्छा आहे. चल पुणे तुला आज घालवलं. सांगून सरप्राईज द्यायला ही वेगळी गोष्ट आहे. सांगून सरप्राईज मागा लागलो ही वेगळी गोष्ट आहे. पण मी खरंच त्याची वाट बघायला लागलोय. गणेश मला कधी सरप्राईज त्याशिवाय मी उतरणार. मला कधी नेणार आहे सांग. चल तुला उद्या नेतो बघ प्रॉमिस. उद्या शाळा आहे रे. सुट्टीचे दिवस संपतात आणि मग म्हणतो नेतो. चला जाऊया. कसं चमकाले बघ की पुणे हे तुझ्या ड्रेसचं. इथं चमकाले. कशाचा ड्रेस आहे का? तेच की तेच दाखव. मी चमकालो त्याने ड्रेसचं काय सांगू. तुझ्यापेक्षा मी चमकालेले होते. ते तर आहेच. एवढी गर्दी का झाली रे तिथं. कार्यक्रम आहे. मांडव घातलं दिसते की कुठं मांडव आहे. आहे ते. अच्छा या साईडला आहे. आवरायला एवढं भारी वाटते पण हा परत आल्यानंतर पसारा काढायला एवढं मला नको होते. अरे बापरे एसीचं रिमोट कुठं. एवढं गरम व्हायला लागले. भयंकर गरम व्हायला लागले. आणि ह्या पसारात मला रिमोट घावे ना. अयो सापडला. परीनं टेडी बेअर खाली लपवून ठेवला रिमोट. अक्काव परी आमची. चलो काढूया सगळं जे मला अजिबात आवडत नाही. आवडल्यानंतर सगळं काढायला तर पाहिजेच. तर मित्रांनो आज एक आपल्याकडे पार्सल आलेलं आहे आणि हे ओपेड असल्यामुळे ऑलरेडी फोडलेलं आहे. तरी पण आपण हे अनबॉक्सिंग करणार आहे. बघा काय यात. पुणे जरा धर का. गेस करा मित्रांनो काय असेल यात. काय रे काय 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 दिले यात. स्टँड आहे वाटतं रे ते. येस. तर हे आहे RGB. एकच आहे फक्त. एकच आहे. महाग आहे हे. किती रुपयाला आहे. 1000 रुपयाची RGB आहे ही. तर मित्रांनो आता हे ऑन ऑफ कसं करायचं अजून मला ह्याची काय आयडिया नाही आहे. पाठीमोग बटन आहेत की. ऑन ऑफ लिहिली की. यो हे का मागवलंस. कलरचं का नाही मागवलंस. थांब ना जरा. मित्रांनो हे असे करते ना त्यामुळे मला अजिबात बरोबर वाटत नाही. ते झंकी पँकी पण होते. झांकी पँकी सगळंच होते. अय. वॉर्म आहे हे ब्ल्यू हे ग्रीन आहे हे येलो आहे हे कुठलं आहे डार्क येलो आहे. हे रेड आहे. आपल्याला रेड आणि ब्ल्यू हे दोन्ही जास्त Violet लागणार आहे. हे कलर जास्त लागते आपल्याला. जोरात आहे की हे की नाही. ते शूज पुसलेलं कापड इथंच. कचरा सगळा इथंच. काय करू आता गडबडीनं आवडताना सगळं हे झाले. तर मित्रांनो कशा आहे सांगा. RGB पॉवरफुल आहे एकदम. क्वालिटी पण ठीकठाक आहे. एवढी काय असं म्हणावं अशी नाही आहे. हे क्लिप आहे. पण असं ट्यूब सारखं मागवशील का नाही. हे एवढं ब्रॉड का मागवलं. ट्यूब सारखं 3500 आहे ते बाळा. एवढी ट्यूब येत नाही काय. कोण आहे कहाँ से आई है. स्टँड आहे ते स्टँड. हे क्लिप आहे ॲक्च्युली. आता हे असं आहे. क्लिप आपण आहे. ह्याच्यावर पण लावू शकतो मित्रांनो. हे मग तेच सांगावलं स्टँड पण होते म्हणा. हां होय सगळंच होते हे असं. क्लिप लावून असं कुठेही आपण ते ॲडजस्ट करू शकतो. ॲक्च्युली कसं आहे मला पण नाही माहिती आहे. मला वाटलं मॅग्नेट आहे पण मॅग्नेट नाही आहे मित्रांनो. हे ॲक्च्युली हे कशाला लावायचं आहे हे अजून मला पण नाही माहिती. चार्जिंग करण्यासाठी एक चार्जिंग केबल आहे. ही एक क्लिप आहे जे आपण कशालाही आता इथे जे आहे हे बंद करूया. त्याशिवाय मला पण कळणार नाही. हां असं लावलं कशाला पण अडकू शकतो. कशाला पण आपण अडकू शकतो. कशाला पण म्हणजे चांगल्याला अडकवायचं. हो इकडं पण आहे बघ अडकवायला. उभं पण अडकू शकते. होय सगळीकडे व्हर्टिकल हे. आणि हे याला पण उपयोगी पडते. आपण ज्यावेळेस व्हिडिओ करत असते ना त्यावेळेस सुद्धा आपण हे लावू शकतो. त्या ह्याला क्लिपला. कशाला खरं नाही लावायचं मला लावायचं ना. मी अंधारात दिसतच नाही. मी हे की नाही मित्रांनो. काय कर इथे कशी टोपी घाल आणि टोपीला असं पुढं लाव. पुणे गणेश असला एक्सपेरिमेंट परी पण करत नसते. मी करते ना माझ्या ती परी पण तुझ्यापेक्षा मोठी वाटायला आता. क्या बोलना सुनना पडता है मेरे को. आणखी एक पार्सल आलेलं आहे. ते पॉडकास्टसाठीच जे आम्हाला साहित्य लागणार आहे त्याचं एक
आता मागवत येतो. तर त्याचंच एक अजून पार्सल आलेलं आहे, जे की मला माहीत नव्हतं काय मागवलं आहे. आता आल्यावर बघू. मी ओरडते म्हणून काय काय गोष्टी मला सांगत नाही तो. मी गणेशवर रुसून बसते, बघूया काय करतो. आय होप इथून दिसत असेल. एक ओपन कर. शेवटचं हे आता एक येते ते शेवटचं पार्सल मला झालं. चल की ओपन कर. काय झालं? मागवतोस तर मागवतोयस, सांगाल काय होतं? सांगितले की तुला हे ह्यो टेबल मागवतानाच तुला मी फोन केलेला होता, आठवते का तुला? ह्यो टेबल मागवलास का? ह्यो टेबल मागवलास? ह्यो मला तो कसं आधी कळायचं? मागवलाय तो टेबल. तो 300चा टेबल आहे, 1000 रुपयाचा म्हणून सांगितलं नाही तुला मी. आणि 4 टेबल मागव की मग. ये तुला कळते. ओपन बॉक्स डिलिव्हरी ये लवकर. गेला ना तो आता? आहे आपण करायचं ये. ये इथं ये आता. मला अरे उपकार. मला 5000 पाहिजे. आहे ते घे. स्व खर्चाला ये. दे मला पहिला. अरे ये सो त्यातलं कर ते मला काय सांगायचं नाही. मला 1 रुपया त्यातलं मागायचं नाही. घे त्यातले पैसे. चिडलाय माझ्यावर. काय म्हणतात? आहे. एवढाच टेबल आहे? एवढं टेबल आहे. मला विचारायचं तर गणू. ओके डन डन डन. झालं टेबल. 1000 तर चांगलं दिसतंय का? मग काय? पाय कसलं मोठं दिसतात. अरे हे असं नसते रे का. इथं चेअर मांडलीस तर हे की नाही असं इथं मागे ठेवायचं आणि त्या बाहुल्या आणल्यात त्या ह्याच्यावर ठेवली तरी चालते की कुठं आहेत बाहुल्या? चालते. येणार आहे इथे. आणि हे बुक्स आहेत ना, हे बुक्स असे ठेवले असतात. ह्याच्यावर एक छोटं काहीतरी हे ठेवलंच तरी चालतं असं. आणि इथं त्या बाहुल्या किंवा इथं कसंही चालते असं असते. किंवा एक लॅम्प वगैरे ठेवलीस तरी चालते. किती छान दिसते दिसायला. चार उगाच म्हणते. असू दे. उगाच म्हणते रे. असू दे, पण मी माझ्या- पैसे मागीन का तुझ्या? नको असू दे. जा. मी घे की. पैसे मागीन का तुझ्याकडनं म्हणून? मागीन काय? असू दे. नाही, उगाच म्हणलं मी. असू दे, व्हिडिओ घे म्हटलं चालू मी. होता रे मी. हा? व्हिडिओ चालू होता मगाशी. कुठं? इथं ठेवलेला. बरं, असू दे. ए नाही, चेष्टा करा. असू दे घे. उगाच मी असं उगाच चिडलेलो रे. मी खरोखर चिडलोच ना. होय. शपथ. हे कॅमेऱ्यासाठी चिडलेलो. म्हटलं बघूया गणेश कसा रिॲक्ट करतो. भारी वाटलं खरं. आज मला वाईट वाटलं. बिचार तिथं मोजून द्यायलायच. बिचारा लय वाईट वाटाले. पण त्याला कुठं माहिती मी प्रँक करत होते त्याच्याबरोबर. गणू, माझ्यासाठी पैसा म्हणजे काय नाही आहे लक्षात ठेव. तू आहेस माझ्यासाठी. कळलं? इकडे बाबू. का डोळे कराडालायस? कराडालायस. ए चिमणे, काय करायल्यास? पार्टी. काय आणलं घरात? ते पहिला स्वतःवर ट्रायल करायची. डमुल्या काय करल काय नियम नाही तुझा. बस काय डोळ्याला त्रास होईल पिल्या त्याचा. डोळ्यावर मारू नको. बंद कर पिलू. बस ते का. बंद कर ग, त्रास व्हायला इथे. तर मित्रांनो, मी आणि ही चुटकी चाललोय गणपतीला. पूनम नाही म्हणली. पूनम म्हणली मी पहिला घरचा आवडतो, वडिलाच आपण मंगळवारी परत जाऊ. हे की नाही पुणे? होय, तुम्ही काय मदत करत नाही. हा. वेळ गेला तर स्वयंपाक करायचं, आवरायचं. तुम्ही आपलं येणार आणि तिथं फरशी गरम करणार, आसन गरम करणार तुमचं. स्वतःच सांगायला बघा. हा? तर मित्रांनो काय
बघू जरा हे असं चेहऱ्यावर पण अगो पाहिजे. चलो मित्रांनो, आता आम्ही जातोय गणपतीला. मित्रांनो, आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. थम्मो, आमची तर वाट बघ. मेल्ट व्हायले. हे पूनम ये लवकर. तर मित्रांनो, हा जो गबाळा दिसतोय ना, हा सगळा आवरणार आहे आज मी. कारण ह्यासाठी एक स्पेशल वेळच मिळणं झालाय. काय ना काहीतरी कामं यायलाच लागल्यात. चला ये लवकर. मेल्ट व्हायले पूनम, खरोखर मेल्ट व्हायले. एवढं मेल्ट झालं ना की आता हे सावरूपर्यंत नाकी नऊ आलं होतं. सगळं इकडं आलं होतं ते. हे बघा खायला. टमू बघा माझं टमू बघा. मिशाल टमूला. इकडे बघ, इकडे बघ. ए कुठे गेलं? हा पुसायला. तर मित्रांनो, सगळ्यात जास्त मला टेन्शन आलं नाही तर मी पूनमच्या मांडीवर असं झोपतो बघा. एवढं बरं वाटतं ना की हा 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 हा. आई नंतर ना जी मांडी असते हक्काची, जी समाधानाची, ती म्हणजे बायकोची. जबरदस्त. हे जे फील आहे ना, म्हणजे मेडिटेशन एकीकडे आणि हे एकीकडे असं आहे. तर ही कशी बघायला बघा. पोटात दुखतं तिच्या. तुझी पण पिल्या, तुझी आमच्या दोघांसाठी समाधानकारक आहे तुझी मांडी. मी तिच्या जवळ असलं की हिला काय होते पुन्हा स्टॉप. सगळीकडे असते ते. तर मित्रांनो, ह्या इथला जो गबाळा होता तो हलवला आहे. आता थोडंसं रूममध्ये चेंज करायचं असं डोक्यात प्लॅन आहे. ही जी तिजोरी आहे ती इथे ठेवायचं प्लॅनिंग चालू आहे. कारण जागा लय खायला लागल्या रूममध्ये. ॲक्च्युली हा बेड मोठा घेतल्यामुळं सगळं इथलं जो आहे ना जागा, तो आम्हाला युटिलाइज करता आला नाही आम्हाला ह्या बेडमुळं. त्यामुळे आता थोडंसं काहीतरी चेंज करून बघावं म्हणतं. जर काही झालं तर मग एक नंबर काम आहे. हा जो मधला बोर्ड आहे, हा जो मधला ड्रेसिंग टेबल आहे, तो इथे सिंगल जर आणून ठेवला तर एक नंबर काम होऊन जाईल. बाकीचं मग तिजोरी आरामात येतो बसता. कारण तिजोरी ती घ्यायला गेली ह्या सरसकट तर दरवाजा झाकत नाही आणि हो गबाळा कायम असाच राहतो. त्यामुळे ह्याचं पण जरा काहीतरी नियोजन लावलं पाहिजे. म्हणजे घर व्यवस्थित बघायला तर मजा आली पाहिजे, हे की नाही मित्रांनो. कारण रूममध्ये एवढं असं पॉझिटिव्ह वाटाणं झालं 2-4 दिवस झालं. कारण कामामुळं काय जरा दुर्लक्ष व्हायला लागले. लक्षच जाईना, नुसतं शूट असं चालू आहे आमचं. त्यामुळे थोडंसं काय होईना जरा चेंज करू म्हटलं. आता आज वेळ मिळाला, आज संडे आहे तर करून टाकू चेंज, हे की नाही मित्रांनो. कन्फ्यूज आहे कारण हे व्हाईट आहे, हे व्हाईट आहे, मॅच होते की नाही मला माहीत नाही. पण बघूया, ट्राय तर करू ॲटलिस्ट, आहे की नाही. काय पाडलास? आणि ती बॉक्सच्या वर ठेवली, मला माहितीच नाही. होय, ती पडलं धाड दिशे. काय तर आवाज आला का? त्या बॉक्सला बाहेर जागा होती की कुठल्या कपाटात. हा, कुठल्या कपाटात? ती खाली टीव्हीच्या तिथं. हाय ऑलरेडी जागा तिथं. एक आहे काय? एक आहे बॉक्स, असं हाईटला बसत नाही रे. बरं. मग हे मधलं तिथे घेऊया म्हणायला लागले मी, त्या साईडला. इथं इथं नको. मागच्याला पण लावलेलं बघितलं नाहीस काय? ते चांगलं दिसत नाही, त्यामुळे परत लावलं आपण तिथं. तिजोरी तिथे बसत नाही, आता काय करायचं नाही. पण तिजोरी लावायची कशाला म्हणतोय? उलट जरी ड्रेस वगैरे काय करायचं झालं तरी बाहेर सोफा वगैरे आल्यावर भारी दिसत. काय गरज नाही आहे ड्रेसचं. म्हणजे आपली प्लेट्स. होय बरोबर आहे, खरं मला हे कंजेस्टेड लय वाटायला लागले. जरा तिकडची खोली उपरण असू दे, चालेल तर मग काहीतरी चेंजेस करू. एखादं कपाट ठेवायला ते तिथं. मग हे मध्ये वडून व्यवस्थित करता येतं. सेंटरला घेऊन काय करता येईल आपल्याला.
जरा आम्हाला रूमचं पण मेकओव्हर करायचं आहे. पूर्ण आम्हाला रूम करायला म्हटलं तर हे मध्ये चेंज करायचं आहे. पण झालंय कसं, कपाट एवढी झाल्यात आणि रूम जरा कंजेस्टेड झाला. त्यात आमचा बेड डबल बेड नाही आहे, राजा राणी बेड नाही आहे, ट्रिपल बेड आहे आमचा. आरामात आरामात झोपू शकतात, एवढा मोठा बेड आहे. मित्रांनो, माझा प्लॅन जो झालाय तो अनसक्सेसफुल झालेला आहे. पूनमने त्यावरती म्हणजे एक सजेशन दिल्यावर सगळं माझं याच्यावरती पाणी केलेलं आहे. काय हलवणार कसे? होय, अरे बापरे, बस ग आधीच तुझं हात ते दुखा लागले. बघूया, वाटलं झाडून काढतोय की नाही त्यावेळेला जरा काहीतरी चेंज करून बघूया. असलं काय करू नकोस तू. हा का का म्हणजे हेल्मेट गाडी बरोबर द्यायला पाहिजे. गाडीवर मी काळं मागत होतो मित्रांनो, काळे हेल्मेट मागत होतो मी. म्हणजे मला झालं असतं हे लाल हेल्मेट घालायला माझं मलाच कसं तरी लाज वाटत्या. हौसनं लाल हेल्मेट घेतल्या आणि कधी ती गाडी पण चालवली नाही आणि ते कधी हेल्मेट पण घातलं नाही. हेल्मेट कधी घातलंस? बरं, हेल्मेट कधी आवडत घातलंस? नाही, म्हणजे आवडत नाही म्हणजे असं मग लाल का मला. मागितल्यास? ते मग त्याला मी सांगत होतो काळं द्या काळं द्या. काय हे म्हटलं काळं नको गणेश, करीना कपूर कशी लाल घालत्या अरे मला 3 इडियट्स मध्ये घालायचं तसं होतं मला म्हणून- लाल पाहिजे. घालायचं होतं म्हणूनच मी घेतलेलं, पण नंतर मला ते कसंच वाटायला घालायला म्हणून घातलंच नाही. अवघड आहे ना. बारकी डोकराची पिल्ली असतात बघ, कशी ओरडतात कशी ओरडा लागतेस. मला काहीतरी पाहिजे जा कर जा, तुला काय पाहिजे असेल जा कर जा. असं पण करू वाटत. हे जर मी केलं असतो तर काय माहिती माहिती काय, गणपत की बोट लागत माझी लागतात ना. मग वचकार मग मगच नाही म्हणत. तुझं बघ कसं आहे माहिती का, तुझे तू एक तर गोरे आहेस त्यामुळे माझं असं जर केलं तरी बोट दिसतात. मी काळा आहे, तू वचकारली तर दिसत नाही. नाही म्हण, कळ ना, बोट लागत. नाही लागत. मऊ हात आहे. मोमो हात, कापसासारखे हात. जा इथनं जा, कामाचं बघू दे, स्वतः आवरायचं नाही मित्रांनो. पहिला डान्स काम आहे सगळं मी करा. त्याला डान्स करते. तुला उचलून नको. आपटतो नको, सर. पहिले डान्स कर. अरे येडे, पहिला डान्स. जरा कामाचं बघ जा. बस बस, नुसतंच फिरू नकोस. बघ आहे का मित्रांनो, नुसतं असं केलं तर लागलं तुला. लांब जायला जागाच राहील. उगाच उगाच जायचं. उगाच जायचं. पुणे पहिल्यासारखे नाहीस तू, आता झेपत नाही मला. करू लय भारी वाटते मला असं असं करून. जा काम जा की इथनं. का तुला बघू नये काय मी? बघ मला कर, काम करू दे का जरा, कामाचं माणूस. मार, चल मार. चल. सर ठीक आहे. जा मी काम करू. खाली ठेव, खाली ठेव. अच्छा. सर जरा तर लाज वाटतं काही मग जरा तर. आणि मला बेड हलवू नको, तुझा हात दुखत्यात पाठ दुखत्यात आणि मग बसत्या अंगात बाबा. चला मित्रांनो, गणेश एवढं काम करायला लागलाय, बिचाराला कॉफी करूया. खरं तर मला पाहिजे ना, त्याला चहा लागतो, मला कॉफी लागते. कॉफी पाहिजे? विचारायची गोष्ट आहे का कॉफी पाहिजे? खराब काय झालंय, धुण्यासारखं वॉशेबल होतं ते. वॉशेबल आहे पूनम, ते प्रत्येक काढून धुणार आहेस विधी. प्रत्येक नाही रे, जरा पाण्यात बुडवून ठेवायचं निर्म्याच्या आणि थोड्या वेळानं जरा बुचकळून काढायचं. गणेश, मला किचनचं पण मेकओव्हर करायचं. काय किचनचं पण मेकओव्हर करायचं ना. पहिला किचनचं करूया, कारण दर्शनी भाग आहे. कारण दर्शनी भागचा प्रश्न नाही, मला असं जरा फील यायला पाहिजे. किचन मध्ये काम करायला फील यायला पाहिजे. असं तसं कुठे येते सोड तुला, सगळं मीच काम करतो किचन मध्ये. गणेश जे बोलतोयस ना, एक दिवशी खरोखर मी करायला लावणार आहे. म्हणजे बायकोला बोलणं काय असते ह्याचा जरा अनुभव येईल. हे ना मित्रांनो, बोलणं सोपं असते.
सीधी बात नो बकवास. तर मित्रांनो कॉफी तयार आहे, पण गणेशला आत्ताच हातपाय धुवायला जायचं आहे. गणेशने चकाचक केलेली आहे रूम. मी रोज काढून काढून वैतागले होते आणि परत काढलं की परत तिथंच पडते, त्यामुळे मी लक्षच दिलं नाही. आता शेवटी वैतागून त्यानंच काढलाय. हे कपडे सुद्धा किती दिवस झालं सांगते की गणेश जे वापरत नाहीस ते बाजूला काढ, धुवून मी ठेवते, पण नाही. त्याला रोज एक ड्रेस घालायचा असतोय आणि रोज एक घातल्यामुळे धुता येत नाही आणि रोज रोज कपडे धुवायचे नसतात, खराब होतात कपडे. मग मी त्याला काय म्हणते, एक ड्रेस काढ, कमीत कमी 2 ते 3 वेळा घाल, अल्टरनेट डे, म्हणजे 2 कपडे तू काढू शकतोस. पण ऐकेल तो गणेश कसला. तर रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत, म्हणजे 12 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत आणि आमचं आत्ता सगळं आवरलेलं आहे. आता खूपच लेट झालं आहे, सकाळी लवकर पण उठायचं असते. मग आता अजून लेट करून नाही चालणार, कारण झोप पण होत नाही. मग हा ब्लॉग आता आपण इथंच संपू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. पॅ पॅ पॅ. ती दोघं झोपलेली आहेत, त्यामुळे मीच तुम्हाला बाय करणार आहे. बाय बाय, गुड नाईट.